वहाळीचे याच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक 2500, चौकार हॅट्रिक 2500 आणि जर 6 षटकार जर मारले तर रोख रक्कम 2500 रुपये. तसं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी मनापासून मी स्वागत आणि आभार व्यक्त करू. बोलूया पण मॅचकडे. तर मग काय ठरतं, पंचाकडून ग्रीन सिग्नल येणार. या सामन्याचे क्वालिफाईंग पंच असतील पवार सर असतील, रघुनाथ भोईर सर असतील, संदीपजी पवार मॅन फॉर पनवेल, रघुनाथ भोईर मॅन फॉर आवरे. तर दरम्यान सलामी गोलंदाज विजय आणि अजय ना. तर स्ट्राईक इनला विजय आणि अजय. पहिला चेंडू मात्र सुंदर चेंडू होता. मला फर्स्ट गेममध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. यावेळी चेंडू बघितलं सलामी गोलंदाज आपण विचार जर केला त्या संगणकाने विश्वास टाकला. पहिला चेंडू होता गोलंदाज रोशन. पहिला चेंडू डॉट पाहायला मिळते. 5 षटकांचा सामना असेल. क्वालिफायर पंच अगदी उशिराने काही कारणास्तव सामन्याला सुरुवात झाली आहे. मी आयोजकांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. पुन्हा एकदा गोलंदाज बरोबर शिरर एंड करून क्वालिफायर पंचाच्या दिशेनं डावखरा गोलंदाज. यावेळी मात्र चप्पल झाला. चेंडू बॅकफुटला पाठीमागे एक पैल होतोय. चेंडू विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये गेला आणि मात्र हा दुसरा डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपण विचार केला तर अप्रतिम इंद्राणी मैदान पाहायला मिळते. सुसज्ज खेळपट्टी आणि आज खेळपट्टीमध्ये हा रंगणारा सामना. आज अंतिम दिवस, आज मेगा फायनलचा या ठिकाणी सामने पाहायला मिळतात. गोलंदाज तैयार रोशन. यावेळी मात्र चेंडूला डीप केला. क्षेत्ररक्षक तैनात आणि पहिला बरोबर तिसऱ्या चेंडूवर पहिली सफलता, पहिली मर्तबा टेकन बाय रोशन याच्या डावावर. पहिला चेंडू डॉट डॉट नंतर विकेट. सुंदर प्रतिमा अभिनय होता. पायल पाटील यांचा एक सुंदर संगीत सादर केलं धनुर्विद्या माध्यमातून. चेंडू नवीन फलंदाज ज्ञानेश्वर. वन डाऊनचा बॅट्समन संपूर्ण संघाची जबाबदारी ज्यांच्यावर असेल. बरोबर 2 चेंडू डॉट फेकल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर विकेट सुंदर झेल टिपला गेला. सर्कलच्या आतमध्ये यावेळेस येतो नवीन फलंदाज ज्ञानेश्वर. प्रयत्न गोलंदाज तयार आहे का, चांगला आत्मविश्वास असेल. पहिल्या षटकामध्ये यशस्वी वर्चस्व ज्याचं पाहायला मिळतं गोलंदाजीचं. यावेळी मात्र सुंदर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू सीमारेषेचा वेध घेणार. चेंडू अडवला गेला. मात्र यावेळी एक सुंदर पहिली धाव कंप्लीट केल्यानंतर आपण विचार केला तर 2 धावा आल्या. चौथ्या चेंडूवर धावसंख्येचा या ठिकाणी श्री गणेशा पाहायला मिळतोय. ती बरोबर आपण विचार जर केलात तर संघाची धावसंख्या 2. 1-2 अशी धावसंख्या. पहिल्यांदा टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा हा निर्णय. रोशन विजयसाठी हा चेंडू होता. थर्ड मॅन पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल सीमारेषेचा वेध घेणार चेंडू आणि बरोबर चेंडू सीमारेषेचा बाद होतोय. 4 धावांसाठी हा खणखण. अप्रतिम गीत हा एकनाथ मले यांचा दमदार आवाज. धावसंख्या चौकारने होतोय बरोबर 6 विजयसाठी. रोशनजी यावेळी चेंडू डीप केला व पॉइंटच्या वरून चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेचा वेध घेणार. हा तिसरा टप्पा अडवला गेला. सुंदर क्षेत्ररक्षण. चेंडू मिस करतोय परंतु धाव संख्या काही रोखू शकत नाही. या बरोबर आपण विचार केला धावसंख्या होतो या चेंडूवर. पंच धावसंख्या 3 ना या चेंडूवर. 3. ओके, थँक्यू व्हेरी मच. 3 धावसंख्या आणि या 3 धावाने मात्र संघ पोहोचतोय 6 आणि 3 9 या धावसंख्येवर. 1 बाद 9 अशी धावसंख्या. आपण जर पहिल्या षटकाचा विचार केला तर रोशनने पहिला चेंडू 2 चेंडू डॉट फेकले. तिसऱ्या चेंडूवर विकेट. त्याच्यानंतर चौथ्या चेंडूवर आल्या 2 त्याच्यानंतर चौकार आणि मात्र या पळून काढलेल्या 3 धावा. एकंदरीत 6 चेंडू फेकले गेले. 6 चेंडूमध्ये आल्या धावसंख्या 9 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र दुसरं P1 षटक असेल. यामध्ये 3 प्लेयर सर्कलच्या बाहेर असतील. एक संधी असेल. सुरुवातीला वाटलं होतं 3 चेंडू फेकल्यानंतर कोणती धाव नव्हती, एक पर्यंत बाद होता. त्याच्यानंतर मात्र 3 चेंडू मात्र फेकले गेले. त्या 3 चेंडूमध्ये धावसंख्या हिरामण कातकरी आल्या मात्र 9 सुंदर चेंडू फेकले गेले. चेंज ऑफ पेस येतोय नवीन गोलंदाज मात्र संतोष.
स्ट्राईक केला, सलामीसाठी आला होता. बरोबर अजयने 2 चेंडू फेस केले, मात्र बाद झाला. शून्यावर सलामीसाठी आला होता. संघाकडून अपेक्षा होती, मात्र कोणतेही आपल्या संघात धावसंख्या उभारणे यश आलं नाही. मात्र ज्ञानेश्वर खेळतंय शून्यावर, त्याच्यानंतर विजय खेळतोय वैयक्तिक 3 चेंडू फेस करीत 9 या धावसंख्येवर. पिवनचं दुसरं षटक असेल या ठिकाणी. उशिरा सामन्याला सुरुवात काही कारणास्तव मी दिलगिरी व्यक्त करतो आयोजकांच्या वतीने. एका 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून सामन्यांचा अंतिम दिवस, मेगा फायनलचा हा सामना. संतोष वैयक्तिक पहिल्या संघातर्फे दुसरं. विकेट यावेळी स्टंपच्या वरून चेंडू विकेट किपरच्या क्लोज मध्ये विसवला गेला. स्लो डिलिव्हरी 5-6 पावलांचा रनअप असेल, मात्र थोडासा चेंडू स्विंग करण्याचा प्रयत्न होता. विकेट किपरच्या क्लोज मध्ये चेंडू विसवला. त्या ठिकाणी मिलन नाही तर त्या ठिकाणी उत्पत्ती नाही. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. रोशनने देखील पहिला चेंडू फेकला, डॉट चेंडू आला होता. हा दुसरा चेंडू असेल. यावेळीचे फलंदाज सफल झाला. पॉइंटच्या वरून चेंडू दिशा दिली, मात्र दुसरा टप्पा हातामध्ये नक्कीच मिळला. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर थ्रो. 2 धाव काय रोखू शकत नाही. 2 धाव मिळतील या चेंडूवर आणि या 2 धावांनी मात्र संघ पोहोचते 11 या धावसंख्येवर. आपण हिरामनभाई विचार केला 5 षटकात कमीत कमी 50 पर्यंत मजल असेल, कारण फायटिंग स्कोरचा विचार केला प्रतिषटक 10च्या सर्व वाटचाल करावी लागेल. कारण दोन्ही संघ हमरापूर संघ, कुंडेवाल संघ, दोन्ही ताकदवर संघ, स्ट्रॉंग संघ असतील. अनेक वेळा एकमेकांसमोर खेळले गेले असतील. कधी हमरापूर संघ विजय झाला असेल, परंतु कधी कुंडेवाल संघ. परंतु आज आदिवासी प्रीमियर लीग, अनेक रायगड प्रीमियर लीग, संपूर्ण रायगडचे खेळाडूंची बोली लागली असेल. आणि आज या ठिकाणी हा संघ चिरनेरच्या भूमीत इंद्रायणी मैदानावर पाहायला मिळतोय. गोलंदाज संतोष तिसरा चेंडू फेकण्याची यावेळी मात्र सफल झाला. बॅट टुकला येते फलंदाज. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांचा मात्र इशारा होता अवंतर धावेचा. अवंतर धावेने 1 धाव मिळतोय. या एका धावेने मात्र संघ पोचतोय बरोबर 1 बाद 12 या धावसंख्येवर. 1 दशक 2-12 अशी धावसंख्या. संतोष विकेट. यावेळी मात्र ताकदीचा वापर, चेंडूची उंची जास्त, क्षेत्ररक्षक तैनात. यावेळेस मिळतोय जीवनदान फलंदाजाला. सुंदर क्षेत्ररक्षण होतं मिड विकेटच्या दिशेनं. जीवनदान दिलं होतं 16व्या शतकातील त्या प्रतापराव गुजरान बहलोल खानाला. नेसरूच्या खिंडीत मारला गेला होता प्रतापराव गुजर. मात्र यावेळी जीवनदान मिळते चांगल्या फलंदाजाला. विजयीसाठी जीवनदान सलामीसाठी आला. आतापर्यंत फक्त चेंडू फेस केले 6, वैयक्तिक खेळते 13 धावसंख्येवर. तर संघाला नेऊन ठेवलं 1 बाद 14 धावसंख्येवर. परशुराम भुईर क्वालिफाईंग पंच, संदीप पवार मॅन फॉर पनवेल असे क्वालिफाईंग पंच मैदानामध्ये जोडी पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज ओव्हर विकेट. यावेळी सरळ बॅट खेळण्याचा प्रयत्न, स्टिकर लागला हा चेंडू आणि मात्र स्वतः गोलंदाज टिपला झेल. पंचांची बोट उंच. हा दुसरा फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. तर सलामीसाठी आला होता विजय. 7 चेंडू फेस करीत वैयक्तिक 13 धावसंख्येचं योगदान दिलं. सुंदर स्टेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता. स्टिकरला लागलेला हा चेंडू होता. स्टिकर आपण आंतरराष्ट्रीयमध्ये स्टिकरचा विचार केला तर स्पार्कर आणि MRF जवळजवळ कमीत कमी एका दिवसाचा मानधन 5.5 ते 6 लाख रुपये त्या कंपनीचा आपल्याला पाहायला मिळतं मोठ्या दिग्गज खेळाडूंसाठी. स्टिकर या ठिकाणी आणि दरम्यानच्या काळात या ठिकाणी मान्यवरांचं आगमन पाहायला मिळतोय. त्या मान्यवरांचा ताफा काही क्षणातच्या अतिथी कक्षामध्ये नक्कीच. संदीप कातकरी साहेबांना विनंती आहे साहेब या ठिकाणी यायचं. पहिला चेंडू उजव्या वर चेंडूची फेकी, सरळ बॅट आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. मिड विकेट लॉंगॉनच्या दिशेने चेंडू पाठवण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला गेला. यावेळेस मात्र पुण्यात क्षेत्ररक्षक तैनात. यावेळी मात्र सुंदर टिपला झेल. दुसरा झेल टिपला क्षेत्ररक्षकानं. हा तिसरा होते फलंदाज बाद.
विरुद्ध संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय ती 3/14 या स्कोअरबोर्ड पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज आता मात्र महेश आणि नवीन फलंदाज महेश आणि अरुण. खरं संपूर्ण रायगडचा या ठिकाणी खेळाडू या ठिकाणी नक्कीच आहेत. तर बोलूया आपण चेंज ऑफ पेस. नवीन गोलंदाजच्या ठिकाणी मात्र रोशन, ज्यांनी सुरुवातीला जी गोलंदाजी केली तोच रोशन. हा धर्माच्या काळात मान्यवरांचा आगमन या ठिकाणी पाहायला मिळतोय. विरोधी पक्षनेता एक डॅशक नेतृत्व जे म्हात्रे साहेब यांचे सपुत्र आदरणीय प्रीतमजी म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी आगमन पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या समवेत ग्रामपंचायत विषय विद्यमान सरपंच संदीप कातकरी साहेब, शेखर मुंबईकर साहेब त्यांच्या समवेत आपल्या सर्वांचं अगदी मनापासून मी या मंचावर सहर्ष स्वागत करीत आहे. हा चेंडू मात्र पहिला चेंडू होता. चेंडू डीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू विकेट किपरच्या क्लोजमध्ये विसवला गेला. जे म्हात्रे इन्फोटेकचे मॅनेजिंग डायरेक्टर जे म्हात्रे साहेब यांचे सुपुत्र डॅसिक नेतृत्व प्रीतम म्हात्रे साहेबांचं आगमन देखील पाहायला मिळतोय. त्यांचं अगदी पहिल्यांदा मी शब्द शोधून सहर्ष स्वागत करीत आहे. सामना सुरू पाहायला मिळतोय. कोंडेवाले पक्ष हमरापूर. पुन्हा एकदा रोशन गोलंदाज. यावेळी चेंडू डीप केलं. पॉईंटच्या दिशेनं दिशा दिली मात्र क्षेत्ररक्षक ताईनात एक धाव कंप्लीट केली. कॉल केला दुसऱ्या धावेसाठी मात्र सुंदर रनिंग द विकेट या ठिकाणी विकेट पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू पकडला गेला. चेंडू थ्रो केला परंतु दोन्ही विकेट पर्यंत क्रीजमध्ये सलामत 2 धावा मिळतील या चेंडूवर आणि या 2 धाव्यानं मात्र संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय 3/16 या धावसंख्येवर. आज पहिला सामना पाहायला मिळतोय आज आदिवासी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आज अंतिम सामना मेगा फायनलचा सामना असेल. आज अतिथी कक्षामध्ये ज्येष्ठ उद्योगपती विरोधी पक्षनेता सन्माननीय प्रीतम म्हात्रे साहेबांचं आगमन या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यांच्या समवेत आलेल्या सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करीत आहे. बोलूया आपण मॅचकडे. गोलंदाज रोशन या स्पर्धेसाठी रोख रक्कम 50,000 रुपयांचे या ठिकाणी कॅश प्राइज आले स्पर्धेसाठी. अगदी मनापासून मी आयोजकांच्या वतीने स्वागत आणि आभार व्यक्त करीत आहे. हा मात्र रोशनचा चेंडू फास्टेस्ट चेंडू होता. खांद्याला टॉस केला पण थोडा स्विंग झाला. चेंडू पंचांचा इशारा होता अवांतर धावेंचा. अवांतर धावेने 1 धाव मिळतोय आणि एका धावेने मात्र संघ पोहोचतोय 17 या धावसंख्येवर. 3/17 अशी धावसंख्या. आदिवासी प्रीमियर लीग साठी ज्यांचं आगमन पाहायला मिळालं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 50,000 रुपये धनराशी पाहायला मिळतोय म्हात्रे साहेब यांच्याकडून. अगदी मनापासून मी आभार व्यक्त करून जी यावेळी मात्र गलीमध्ये चेंडू विसवला गेला. प्रयत्न सुंदर होता परंतु 1 धाव काही रोखू शकत नाही. 1 धाव मिळेल संघाला आणि एका धावेवर मात्र संघ पोहोचते 18 या धावसंख्या. 1+1 अशा 2 धावा धावसंख्या होते. या ठिकाणी मात्र 19. रोशन ओव्हर द विकेट. यावेळी मात्र हलकासा सिलिमिट आपला चेंडू कट केला. क्षेत्ररक्षण तैनात होते. 1 धाव काही रोखू शकत नाही. 1 धाव नक्कीच मिळतील. ज्या पद्धतीने संत पद्धतीने खेळले असेल एकेर दुहेरी अशा संघाचा विचार केला तर आतापर्यंत धावसंख्या 3/20 2 दशक स्कोअरबोर्डवर पाहायला मिळतोय. बरोबर हा षटक संपल्यानंतर पाहुण्यांचा आदर तिथे सत्कार सोहळा या मंचावर नक्कीच केला जाईल. तर अतिथी देवो भव येणारा पाहुणा देवासारखं असतो. त्या मान्यवरांचा आदर तिथे सत्कार सोहळा करणं हे मान्यवरांचं आयोजकांचं संयोजकांचं हे आद्य कर्तव्य नक्कीच आहे. रोशन यावेळी इसारा बॅट खेळण्याचा प्रयत्न. बॅटचे 1 सेकंड गलीमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण मात्र 1 सोरटी धाव पाहायला मिळतोय स्कोअरबोर्डवर. तर 1 धाव मिळतंय महेशला. 1 धाव मिळते संघाला. तर संघाची धावसंख्या पाहायला मिळतो स्कोअरबोर्डवरती म्हणजे 3/21 अशी धावसंख्या. 21 धावसंख्या. 21 नैवेद्य तर गणपती बाप्पाला. या चिरणे भूमीचा रणसंग्राम त्यांची आराध्य दैवता महागणपती. रोशन यावेळी लॉंग ऑफला चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव कंप्लीट केली. सुंदर थ्रो केला. थोडा खराब थ्रो फास्ट आहे त्याचा फायदा उठवला या फलंदाजानं. मात्र यावेळी मात्र पंचांचे बोट उंच. 1 धाव कंप्लीट केली. दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज होते 4था बाद तंबूच्या आश्रयाला.
आज गुरुवार त्या महालक्ष्मीचा ते व्रत असेल माझ्या राजमाता राष्ट्रपती जिजाऊंच्या लेकींचं. तर बोलूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर हा चेंडू यावेळेस चेंडू फास्टेस्ट चेंडूला डीप केला, बरोबर खांद्याला टॉस करून चेंडू विकेट किपरच्या क्लोजमध्ये बिसवला गेला आणि अशा तऱ्हेने 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 4 बाद 23 अशी धावसंख्या. म्हणजे आतापर्यंत 18 चेंडू फेकले गेले, 18 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि आत्ताच आपण विचार केला स्पर्धेचा तर प्रथम क्रमांक 1 लाख रोख रक्कम रुपये आणि द्वितीय क्रमांक रोख रक्कम 50,000 रुपये. द्वितीय क्रमांक या ठिकाणी आमच्या अतिथी कक्षामध्ये विरोधी पक्ष नेता आदरणीय प्रीतम म्हात्रे साहेबांकडून आलेले आहेत. त्यांचे मी संपूर्ण आदिवासी प्रीमियर लीगच्या वतीने आयोजकांच्या वतीने अगदी मनापासून मी स्वागताने आभार व्यक्त करीत आहे. तर बोलूया आपण मॅचकडे. 2 षटक असतील स्लॉग ओव्हरचं, 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल हिरामन भाई या ठिकाणी. तर कमीत कमी धावसंख्या 23 उभारली गेली. 50 पर्यंत मजल मारायची असेल तर 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये कमीत कमी 25 धावसंख्या उभारायची असेल तर दोन्ही संघ ताकदवर असतील. कारण कुंडेवाल संघ असेल किंवा हमरापूर संघ असेल, दोन्ही चांगलं स्ट्रॉंग खेळाडू असते, चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी पाहायला मिळतोय दोन संघामध्ये. चेंज ऑफ पेक्स संघाने विश्वास टाकला 4थ्या षटकासाठी कोणाकडे चेंडू सोपवणार तर येणार नवीन गोलंदाज विजय. हा विजयासारखी गोलंदाजी करणार का? स्ट्रायकिंगला फलंदाज पाहायला मिळतोय विजय. म्हणजे विजय तो विजय दोन्ही एकाच राशीचे. आज दुपारच्या प्रहारामध्ये काय सूर्यबल असेल या दोघांसाठी. तर विजयचा पहिला चेंडू असेल ओव्हर द विकेट स्ट्रायकिंगला. यावेळी मात्र चेंडू पाठवला गेला लॉंग ऑनच्या दिशेनं, पश्चिमेकडून हवा असेल आणि पहिल्या चेंडूवर ही पहिली सफलता टेकन बाय पहिली मर्तबा विजय गोलंदाजाच्या नावावर. स्वर्गीय लोकनेते दिवापाली साहेबांची एक सुंदर ध्वनिफीत संचालित केली गेली. लोकनेते माजी खासदार अप्रतिम विजय माशे माध्यम धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. आपण पहिल्याच षटकाचा आपण विचार केला तर रोशनने गोलंदाजी केली, धावसंख्या दिल्या होत्या फक्त 9. संतोषने गोलंदाजी केली, धावसंख्या पण विचार केला धावा दिल्या फक्त 4. त्याच्यानंतर रोशनने गोलंदाजी दुसरी केली, आता मात्र धावसंख्या दिल्या 5. त्याच्यानंतर विजयने पहिल्या चेंडूवर मिळवलेला एक सुंदरसा विजयची विकेट. पुन्हा आता गोलंदाज विजयचा हा दुसरा चेंडू. विष्णूसाठी यावेळी गुडघे टेकून स्वीप करण्याचा प्रयत्न, लॉंग स्टॉपला चेंडू जाणार, चौकार मिळणार. पंचांच्या इशाऱ्यामध्ये 22चा 4 धावा मिळते, धावसंख्या होणार 27. ज्यांच्या माध्यमातून अनेक कलसावरील आपल्याला कलश पाहायला मिळतो मंदिरावरील ते जय म्हात्रे साहेब यांच्या मुले, मग मोठुईचा मंदिर असेल त्यांच्याच सुपुत्र या ठिकाणी प्रीतम म्हात्रे साहेब यांचं आगमन देखील पाहायला मिळतोय. आणि द्वितीय क्रमांक लाभला गेला ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम जाली गेली. अगदी मनापासून मी त्यांचं स्वागत आणि आभार व्यक्त करीत आहे. सुंदर गोलंदाजी विजयांची. यावेळी मात्र ही बॅटची एज विकेट किपरच्या हातामध्ये झेल तो बसला गेला आणि यावेळेस मात्र विजयच्या नावावर ही दुसरी फलंदाजी विकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय पहिल्या आणि बरोबर 4थ्या चेंडूवर. सुंदर विकेट. पूर्ण मॅचेसमध्ये जर बेस्ट कॅचेस जर अशी बक्षीस असती तर नक्कीच या कॅचेस आयोजकांनी विचार नक्कीच केला असता. कारण अशा कॅचेस आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. सुंदर एका झेलमध्ये ज्याने छत्रकचे जे विकेट संभा ज्याचं नाव आहे, बापदेवाडीचा खेळाडू आहे, सुंदर झेल पकडला गेला. आणि जेवढं गोलंदाजीला महत्त्व यावेळी मात्र सुंदर थोडासा बाउन्स केला, चेंडू खांद्याच्या लेवलला चेंडू गेला, विकेट किपरच्या ग्लोजमध्ये चेंडू विसवला गेला. मात्र डॉट चेंडू या ठिकाणी संघात होताना दिसत आहे. विजय वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे 4थं या ठिकाणी गोलंदाजी करताना
कुंडेवाला संघाकडून पहिल्यांदा टॉस जिंकून मात्र या ठिकाणी गोलंदाजी करण्याचा हा सक्सेस निर्णय पाहायला मिळतोय. विजय यावेळी मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू हिट करायचा प्रयत्न बरोबर फलंदाजाच्या बॅटला अडवला गेला, चेंडू लागला गेला, चेंडू बरोबर ग्लोव्हजला फलंदाजाच्या हाताला चेंडू लागला गेला. मात्र या चेंडूवर मिळेल एक धाव नक्कीच आणि एका धावेने मात्र संघ पोहोचतोय 6 बाद 28 या धावसंख्येवर. विशाल गुणलेखक माझ्या संभे जोडले गेले, हिरामन कातकरी माझा दुसरा आवाज क्रिकेटच्या मैदानावर पाहायला मिळतोय. आज उपस्थित मान्यवर विरोधी पक्षनेता प्रीतम म्हात्रे साहेबांचं आगमन देखील पाहायला मिळतोय. सामन्याचा आनंद घेताना ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस द्वितीय क्रमांक ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी आला गेला त्याचं देखील मी स्वागताने आभार व्यक्त करीत आहे. आणखी एक षटक संपल्यानंतर या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार सोहळा नक्कीच केला जाईल. सर्वांचा अगदी मनापासून मी स्वागताने आभार व्यक्त करीत आहे. कालच आपण यूट्यूबच्या माध्यमातून हिरामन विचार केला तर जवळजवळ 16-17 हजारपेक्षा जास्त लोक सामने बघत होते, आज देखील असतील. त्यांचं देखील मी या आदिवासी प्रीमियर लीगच्या माध्यमातून घरबसल्या बघणाऱ्यांचं मी स्वागताने आभार व्यक्त करीत आहे. तर बोलूया आपण मॅचकडे. म्हणजे आतापर्यंत 24 चेंडू फेकले गेले, 24 चेंडूमध्ये आल्या 28 धावा, स्लॉगवरचं षटक असेल. शेवटचं 6 चेंडू फेकण्यासाठी सज्ज नवीन गोलंदाज मात्र अजय. स्ट्रायकिंगला फलंदाज एकनाथसाठी अजय. क्वालिफाईंग फलंदाजच्या बरोबर डाव्याबद्दल गोलंदाजी करणार ओव्हर द विकेट. बरोबर चिरनर एंडकडून ज्यांचे आराध्य दैवता गणपती महागणपती कालच संकष्टी झाले, अनेक भाविकांची जी दर्शनासाठी ज्यांची गर्दी उसळली गेली, यावेळेस मात्र सुंदर चेंडू होता. मिडल स्टंपला यार करण्याचा प्रयत्न होता, ग्लान्स करण्याचा प्रयत्न, ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र फसला गेला. मिळणार एक धाव या चेंडूवर आणि एका धावेने मात्र संघ पोहोचतोय. स्ट्राईक केला येतोय नवीन फलंदाज विष्णू गेला शून्यावर, एक चेंडूचा फेस करीत गोलंदाज तयार विजय. उजव्या त्याचा हा गोलंदाज यावेळी ऑनसाइड ड्राईव्ह बरोबर डीप स्क्वेअरला चेंडू ट्रॅव्हल होतं, क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट केली होती, कॉल केला होता, चेंडू हातामध्ये होता, मात्र या चेंडूवर मिळतील एकच धाव ना, एक धाव आणि संघाची धावसंख्या पोहोचते बरोबर 30 या धावसंख्येवर. विजयचा हा चेंडू लेफ्टवर चेंडूची पिके ग्लान्स केला स्क्वेअर लेगच्या दिशेनं, चेंडू सीमारेषेचा वेध घेणार आणि पंचांचा इशारा येणार 4 धावांसाठी चेंडू फरार. बरोबर 3 चेंडू शिल्लक असतील, 3 चेंडू फेकल्यानंतर मान्यवरांचा सत्कार सोहळा या मंचावर नक्कीच केला जाईल. आपण अजयचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर एक धाव, दुसऱ्या चेंडूवर एक आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र चौकार. 3 चेंडू शिल्लक असतील या पहिल्या इनिंग्स मधले. उजव्या स्टोर चेंडूची फेकी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात, शेल हातामध्ये पकडला गेला आणि होतोय 7वा फलंदाज बाद तंबूच्या आश्रला डगआउट मध्ये. ठिकाणी राजांचं एक सुंदर गीत केलं, न स्वतःसाठी न सत्तेसाठी आपला राजा लढला तो स्वराज्यासाठी, तर राजांना त्रिवार बाणाचा मुजरा. या चेंडू पुन्हा एकदा सुंदर एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल केला, क्षेत्ररक्षक तैनात.
पण त्या चेंडूवर मिळणार फक्त एकच धाव. सुरुवातीला वाटलं होतं की शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 12-15 धावसंख्या उभारतील, मोठे फटके येतील, परंतु सुंदर गोलंदाजी ज्याने केली तो गोलंदाज अजय ज्याने कमबॅक केली या ठिकाणी. फक्त या षटकामध्ये एक सावकार वगळता 3 सिंगल आणि 1 विकेट आणि बरोबर पहिल्या इनिंग्समधील हा शेवटच्या षटकातील हा अंतिम चेंडू असेल विजयाचा. हा शेवटचा चेंडू टॉप झेल स्वतः क्षेत्ररक्षक विकेट किपर मात्र चेंडू पकडला गेला. एक धाव नक्कीच मिळेल या चेंडूवर. शेवटच्या चेंडूवर अंतिम चेंडू होता अजयचा. सुंदर गोलंदाजी केली, 6 चेंडू फेकले, फक्त 4 आणि 2 6 आणि 8 धावा दिल्या. एकंदरीत 5 षटकांच्या समाप्तीनंतर 30 चेंडू फेकल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळतोय 7 बाद 36. अरे बरोबर 30 चेंडू आणि 30 चेंडूमध्ये 37 धावांचं लक्ष्य असेल आणि कंपल्सरी चेसिंग मित्रांनो स्पर्धेचा नियम असेल. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली तर बरोबर आपण विचार केला तर 5 षटकामध्ये 30 चेंडूमध्ये 37 धावांचं लक्ष्य असेल तर बोलूया आपण. या ठिकाणी आमच्या अतिथी कक्षामध्ये मान्यवरांचा ताफा पाहायला मिळतोय. त्या सर्वांचा या ठिकाणी आदरातिथ्य सत्कार सोहळा नक्कीच केला जाईल. त्यांच्या माध्यमातून या लीगसाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 धनराशी पाहायला मिळतोय. तर जय म्हात्रे साहेब यांचे एक ज्येष्ठ उद्योगपती विरोधी पक्षनेता आदरणीय प्रीतम म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन पाहायला मिळतोय. त्या मान्यवरांचा आदरातिथ्य सत्कार सोहळा या ठिकाणी नक्कीच संपन्न केला जाईल. त्याच्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सर्व आगमन पाहायला मिळतो. ज्या निमंत्रण दिले गेलं त्यांचं देखील अगदी मनापासून मी सहर्ष स्वागत करीत आहे. आपण लाईन आउटमध्ये या ठिकाणी यायचं आहे. ही स्पर्धेचा हा 4था दिवस, अंतिम दिवस. आज कोण होणार चॅम्पियन या आदिवासी प्रीमियर लीगचा पहिले पर्व असतील 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. चला आपण बोलूया आपण स्वागत समारंभाकडे. या ठिकाणी ज्येष्ठ उद्योगपती चिन्ह या स्पर्धेचे आठवण आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच साहेब. आपण या ठिकाणी आलात आपल्या अगदी मनापासून मी स्वागताने आभार व्यक्त करीत आहे. नक्कीच या ठिकाणी सामन्याचा आनंद घेऊन सत्कार स्वीकारला गेला आणि प्रस्थान करताना प्रीतम म्हात्रे साहेब त्यांच्या समवेत उपस्थित मान्यवर असतील त्यांचं देखील अगदी मनापासून मी स्वागताने आभार व्यक्त करीत आहे. आपण या ठिकाणी आलात, वेळात वेळ काढून उपस्थित राहिलीत. आपले पुनश्च मी या आदिवासी प्रीमियर लीगच्या वतीने आयोजकांच्या संयोजकांच्या वतीने आपल्या अगदी मनापासून मी स्वागताने आभार व्यक्त करीत आहे. तर बोलूया आपण माझे साथी समालोचक. आज 4 दिवस तो प्रत्येकाला हवा हवासा आवाज वाटणारा आवाज हिरामन कातकरी म्यानभर कुंडेवाल यांच्याकडे जाऊया आपण. 5 षटकांसाठी 30 चेंडू आणि 30 चेंडूमध्ये 37 धावांचं लक्ष्य असेल. ओलूया तो सुंदरसा आवाज कंटिन्यू ओव्हर टू हिरामनबाई कातकरी यांच्याकडे आपण जाऊया. थँक्यू. थँक्यू सो गुड. इथे जमलेल्या तमाम क्रीडा रसिक प्रेमींचं मी पुन्हा एकदा सहर्षपूर्वकाने स्वागत करतोय. तत्पूर्वी एक अनाउन्समेंट आहे आयोजकांच्या वतीनं. कर्जत असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाशजी पवार आपल्यास विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती यावं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपलाही इथे मान सन्मान केला जाईल आणि चांगला आवाजही त्यांचा सातत्याने समालोचना करताना पाहायला मिळतोय. आपल्यास विनंती करतो की व्यासपीठावरती यावं, या स्पर्धेच्या माध्यमातून आपला मान सन्मान केला जाईल. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवा सर्व कार्येषु सर्वदा. पहा, रायगड प्रीमियर लीग ही संकल्पना घडवायची होती. ती संकल्पना इथे घडवताना आपल्याला पाहायला मिळतोय. सरपंच ग्रुप ग्रामपंचायती वेशवी संदीप कातकरी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला इथे पाहायला मिळतोय. 24 लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या 215 देशामध्ये ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्क्रीनवरती 24 लाईव्हचे ओनर अर्थात राज देखील आहेत. त्याने तिला स्पर्धेच्या माध्यमातून संदेश पाटील आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं स्वागत. पहा, अतिथी देव भव ही आपल्या धर्माची संस्कृती आणि संस्कृती म्हटलं तर या संस्कृतीचा जप करण्यासाठी वर्षोनवर्षे आपल्याला मान्यवरांचा मान सन्मान करणं हे गरजेचं आहे.
मी आयोजकांना विनंती करतोय की इथे प्रकाशजी पवार आहेत आणि त्यांचा स्वागत करण्यासाठी मी सरपंच साहेब आपल्यास विनंती करतोय की आपल्या शुभ हाताने त्यांचा मान सन्मान करावा. कर्जत असोसिएशनचे अध्यक्ष क्रिकेट खेळपट्टू चांगला समालोचक देखील त्यांचा आवाजही पाहायला मिळतो आहे. पहा RSDA एंटरप्राइजेस कुंडेबहाल तर सिरियस 11 हंबरापूर या दोन संघांची लढत 30 बॉल आणि 37 धाबांचं लक्ष्य इथं गाठायचं आहे. इथे पहिलाच बॉल संभाच्या बॅटमधून डिप्सकेरले क्षेत्रामध्ये अंतिम क्षणाला पहा इथे बॅक टू द बॉलर नव्हता हा बॉल स्केटले क्षेत्रामध्ये होता. मात्र इथे 3 धाबा कंप्लीट केल्या जातात आणि 3 धाब्याच्या मदतीनं खातं मात्र इथे ओपन केलं आहे. पहा आदिवासी रायगड प्रीमियर लीग म्हटलं तर प्रत्येकी या रायगडाच्या कानाकोपऱ्यातून झाडाझुडपातून डोंगरा रानातून एक एक खेळाडूची निवड झाली आणि इथे मात्र 375 खेळाडूंची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे. पहा पुन्हा एकदा सज्ज एक कोल्होते गावाचा हा खेळाडू आहे. सध्या गोलंदाजीचा दर्जा सांभाळताना विजय प्रयत्न करेल आणि प्रयत्न करणं हे गरजेचं आहे यावेळेस, कारण जी खेळपट्टी आहे ती सातत्याने गोलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी आहे. मात्र इथे चित्र पलटेल का, चित्र बदलवण्यासाठी सलामीची जोडी एका बाजूला बापदेववाडीचा स्टार खेळाडू अर्थात संभा या नावानं प्रसिद्ध असणारा तो संभा मात्र सध्या ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र संतोषच्या बॅटमधून आसमानी फटका खेळला जातोय. चेंडू जातोय RSDA एंटरप्राइजेस कुंडेबहाल ब्रँडेड षटकार. आपल्यास विनंती करतोय आपल्या शुभ हाताने अतिथी मान्यवर. पहा कर्जत तालुक्यातील असोसिएशनचे अध्यक्ष क्रिकेट चांगले खेळपट्टू देखील आहेत आणि समालोचक देखील आहेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा मान सन्मान केला जातोय. इथे बॉल ढकललाय पॉईंट गल्ली क्षेत्रामधून अंतिम क्षणाला तिथे अडवला जातोय. चांगला प्रयास करतात श्रेयस 11 अर्थातच हमरापूर संघ. मात्र प्रयत्न इथे करावेच लागतील कारण जी खेळपट्टी आहे या खेळपट्टीवरती या क्रिकेटच्या पटलावरती प्रयत्न करणं हे गरजेचं आहे आणि तेच मात्र इथे प्रयत्न पाहायला मिळतो. मॅनेट पॉवरचा पहिला षटक आणि पहिल्या षटकामध्ये 9 खेळाडू या सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सज्ज इथे मात्र पहा इथे कदाचित बॅटचा एच लागला होता आपल्या शरीर यष्टीला तो बॉल वेधून बॅट कट होती आणि या बॅट कटच्या साईनं मात्र एका धाबेनं पहा संभाचं आपण कौतुक करावं लागेल कारण या स्पर्धेमध्ये संभा एक चालाक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि झेल मात्र पहा जीवनाची परकष्ट केली आणि तो झेल टिपला आणि तो जर झेल सुटला तर अजून कदाचित हमरापूर संघाच्या 4 धावा एक्स्ट्रा झाल्या असतात. म्हणजे त्या खेळाडूचं कौतुक करणं हे गरजेचं आहे. पुन्हा एकदा सज्ज पहा RSD कुंडेबहाल हा संघ म्हटलं तर त्या संघाचे पॅकर जुने जाणते खेळाडू रामदादा संघानं या खेळाडूनं त्या संघाला कालमंत्र दिलेत. आसमानी फाटका खेळला जातोय बॅक टू द फिल्डर आणि इथे मात्र झेल सोडली म्हणजे मॅच सोडली. पहा कुंडेवाल गावामध्ये 4 संघ आहेत आणि त्या 4 संघामध्ये आगरी कोळ्यांचाही संघ आहे आणि त्या 4 संघामध्ये ओपनिंगसाठी समाधान आणि संतोष सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा खेळाडूला जर इथे जीवदान दिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा खेळता नाही आहे. कारण क्रिकेट म्हटलं तर क्रिकेट असा खेळ आहे कधीही कुठे वळणारा खेळ आहे, कधी कुठेही झुकणारा खेळ आहे. इथे मात्र इरादे स्पष्ट केलेत. एका षटकाच्या समाप्तीमध्ये टोटल धाबा आल्यात त्या 12 सॉरी एक बॉल आहे. टोटल इथे 12 धाबा आल्यात आणि इथे संतोषला जीवदान. पहा सातत्याने जबाबदारी गावदेवी स्पोर्ट कुंडेवाल्या संघाची सांभाळताना मात्र संघाचा संघनायकची भूमिका का निभावतोय मैदानामध्ये, संघाच्या मालकाने जबाबदारी आपल्यावरती का सोपवली, तोच खेळाडू मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ऑन स्ट्रायकर संभा. पहा मॅच टायमिंग बॅट्सअप टॉप एज आणि खेळाडू क्रमांक पहिला बाद संभा बापदेववाडीचा खेळाडू बॅक टू द पॅव्हलियन. डीजे दर मंगळवारी आई येते तुझी आठवण यावा तुझ्या दर्शनाला.
परंतु सुखी ठेव या क्रिकेटच्या खेळाडूंना पहा इथे क्रिकेटचा जोश दाखवला जातोय, क्रिकेटचा कॉम्पिटेबल दाखवला जातोय आणि पुन्हा एकदा एका षटकाचा वादळी खेळ संपलाय. एक गड्याच्या मोबलात फक्त आणि फक्त 12 धाबा. पहा इथे टोटल आपल्याला 37 धाबा काढायचे आहेत. या सोप्या देखील नाही आणि कठीण देखील नाही आहे, कारण एखाद्या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी लेन लाईन गोलंदाजी करणं हे गरजेचं आहे. मात्र लेन आणि लाईन शोधणं हे देखील प्रत्येक गोलंदाजाला गरजेचं आहे. एका षटकाचा बाद देखील आणि 12ची सरासरी इथे आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रोशन पहा इथे एक खेळाडू संभाबाद झाला, तोही बापदेववाडीचा खेळाडू आहे. हाही रोशन बापदेववाडीचा खेळाडू आहे, कारण याच रायगड विभागातील हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. पहा या रायगडाच्या कानाकोपऱ्यातून एक एक खेळाडूची निवड झाली. इथे जो संघ एखादा खेळाडू चांगला खेळेल तर काही दिवसामध्ये आपल्याला गोव्याच्या ठिकाणी देखील त्या खेळाडूला स्थान मिळेल. देवेन 11 या विश्वी संघामध्ये पहा सरपंचीनं उभारलेला संघ आहे. सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये तो जात असतो. आणि पुन्हा एकदा इथे मात्र गोलंदाज क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतोय विष्णू म्हटलं तर एक भगवंताचा अवतार आहे. आणि इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करील का, कारण इथे प्रयत्न करावेच लागतील. 37 धाबांचा टार्गेट. इथे क्रिकेटचा क्लासिकल बॉल म्हणजे ब्रह्मास्त्र फेकलाय. इथे मात्र तू मय आणि खेळाडू मात्र इथे तंबूच्या आसऱ्याला इथे विपरीत बुद्धी टाकली होती मैदानाच्या आतमध्ये. आणि संतोष कातकर बॅक टू द पॅव्हलियन, खेळाडू क्रमांक 2 बाद. पहा नवीन फलंदाज 2 खेळाडू सलामवीर बाद झाले. आता मात्र 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाच्या खेळाडूवरती जबाबदारी आहे. ती जबाबदारी मात्र स्वीकारावी लागेल, कारण इथे थोडंसं असं वाटतं की पहिल्या षटकामध्ये जर 12च्या रणनीतीनं जरी वाटचाल केली असती तरी RSD कुंडेवाला हा संघ सहर्ष रीतीने विजय प्राप्त केला असता. मात्र टर्निंग पॉईंट मॅच आहे. कदाचित हा संघाचा गोल्डन षटक म्हणू शकतोय. तो गोल्डन षटक मात्र फेकताना इथे पाहायला मिळतोय विष्णू. हा विष्णू म्हटलं तर कुठला माहिती नाही. भाई इथे आपल्याला चांगला रीतीनं क्रिकेट पाहायला मिळतोय. श्रेयस 11 हमरापूर आणि एका बाजूला RSDA एंटरप्राइजेस कुंडेबहाल. या 2 संघांचा लढत, या 2 संघांचा महायुद्ध इथे मात्र खेळला जातोय. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज क्रमांक 2 विष्णू. इथे मात्र थोडासा ऑफ स्टंपला चेंडू ठेवला जातोय. पंचांचा इशारा कुठला येत नाही. डॉट बॉलची सांगता. जर डॉट बॉल खेळला कुंडेवाल संघ तर कदाचित आपल्या संघाला अडचणीत आपण सापडणार. प्रत्येक बॉलवरती आपल्याला धावसंख्या जमायची आहे. प्रत्येक बॉल आपल्या बॅटला कनेक्ट करायचा आहे. तो कशा प्रकारे कनेक्ट करायचं तो मात्र मैदानामध्ये आपल्यावरती डिपेंड असतं आणि ते डिपेंड मात्र आपल्याला राखावं लागेल. इथे मात्र कदाचित पंच आमच्याकडे वळतात, कारण हा खूपच ऑफस्टम्पच्या बाहेरून जाणारा बॉल आणि इथे पंचांचा इशारा येतो या ठिकाणी वाईट बॉल. पहा इथे पंचांच्या भूमिकेक आपण पाहिलं तर प्रशांत माली सर अर्थात उरणचे आणि इथे मात्र इरादे स्पष्ट केले. चेंडू जातोय आउट ऑफ द पार. उडाया कव्वळ लगाय छक्कावर डीजे. संदीप पवार आणि रघुनाथ भोईर. पहिल्या दिवसापासून तर आज 4था दिवस आहे आणि आजही आपल्याला पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात प्रशांत माळी सर मॅनफॉर्म उरण, त्याचबरोबर रघुनाथ साहेब भोईर सर मॅनफॉर्म आवरे आणि याच आदिवासी समाजातील एकमेव असा एक पंच आपल्याला पाहायला मिळतोय तो संदीप पवार मॅनफॉर्म पनवेल. पहा संदीप पवार म्हटलं तर गोलंदाजाला गोया संदीप पवार सरानं महेंद्रसिंग धोनीला आपल्या हातातून गोलंदाजी हाताळली आणि एकमेव असा खेळाडू असेल तो आदिवासी समाजातील. चांगला प्रयास करतोय. इथे मात्र बॅक टू द फिल्डर बॉल डीप कव्हर क्षेत्रामध्ये शॉट सिलेक्शन. पंचांचा बॉल इथं इशारा येतोय नो बॉल. पुन्हा एकदा सज्ज स्पीडअप केला जातोय मैदानाच्या आतमध्ये आणि इथे मात्र टोटल धाबा आल्यात 4.
पहा 3+1 असा चौकार ठोकलाय आणि चौकाराच्या साईन मात्र फ्रीटचा बॉल आहे आणि ऑन स्ट्रायकर असलेला विजय अजय. पहा इथे अजय आहे आणि इथे धावाचा फलक आपण पाहिलं तर धावांची रणसंख्या पाहिली तर 23 धाबा. पहा 37 धाबांचा टार्गेट हा सोपं टार्गेट आहे. नेक्स्ट मॅच टॉससाठी दोन संघाच्या संघनायकाला विनंती करतोय. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलंय. शॉर्ट पायरीजनच्या पलीकडे चेंडू जातो आउट ऑफ द पार. येतोय दर्जेदार चौकार. फक्त 10 धाब्यांची गरज आहे. पहा RSD ए कुंडेवाल संघ आणि संघाचे कदाचित आपल्याला कोच रामदादा पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून मोठमोठी स्पर्धा अजूनही खेळली जातोय. इथे मात्र ऑन साईडला खेळलंय. बॅक टू द फिल्डर. एक धाव मात्र सहजशा रीतीनं पूर्ण झाली. एकाच धावेनं मात्र संपुष्टात झाले दोन खेळाडू आणि एका धाबेच्या मदतीनं टोटल स्कोर जाईल 28 या धावफलक्यावरती. 28 धाबा इथे स्कोरवरती पाहायला मिळतात. चांगला रणरीतचा खेळ, चांगला क्रिकेटचा खेळ, क्रिकेटचा महायुद्ध आणि क्रिकेटचा महायुद्ध तोही आपल्याला पाहायला मिळतोय. ही पुण्याची भूमी म्हटलं तर उरण तालुका आणि याच पुण्याच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची इथे तोप मिळाली. इथे मात्र पंचांचा इशारा नो बॉल. जीवदान जीवदान आणि जीवदान. नशीब RSD कुंडेवाल संघाचं कदाचित आज असतील, कारण RSD कुंडेवाल संघाच्या पॅकरचा आपण विचार केला दादा तर या स्पर्धेसाठी टोटल 10 बॉक्स पाण्याची जी व्यवस्था केली आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त इथे त्यानं टी शर्ट घेतले. टोटल 35 टी शर्ट या स्पर्धेच्या माध्यमातून त्यानं घेतलेत आणि इथे मात्र आपल्याला चांगला संघ उभारताना पहा जो संघ जे खेळाडू या संघाला पाहिजे होते ते खेळाडू मात्र ऑप्शनमध्ये मिळाले होते आणि तेही मॅनेजमेंट मात्र चांगलं झालं होतं, कारण त्या संघाचा मीच मॅनेजर आहे आणि चांगलं मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळालं. टोटल धावा इथे पाहायला मिळतील 2 षटकाच्या समाप्तीमध्ये 30 धावा. म्हणजे अजूनही आपल्याला 7 धावा इथे हव्या आहेत. 7 धावा इतक्या सोपा देखील नाही. एखादा गोल्डन षटक जर ठरला, कारण इथे बरेचसे खेळाडू बाद झाले, अर्थात 2 खेळाडू तंबूचे असलेला पहिला संभा बाद झाला, त्यानंतर संतोष आणि जबाबदारी यावेळेस 2 खेळाडूंवरती मैदानाच्या आतमध्ये आहे. तर एका बाजूला पहा 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू रोशन उतरला होता आणि रोशनच्या बॅटमधून एक षटकार आला होता. इथे पहा जो संघ जो खेळाडू बॅक टू बॅक 3 षटकार 2 चौकार आणि विकेट हॅट्रिक घेईल त्या खेळाडूला 2,500 रुपयाचं इथे कॅश प्राइज आहे. जो खेळाडू 50 धाबा ठोकील त्या खेळाडूला 5,000चं कॅश प्राइज आहे आणि जो खेळाडू 100 धाबा ठोकील त्या खेळाडूला 10,000 कॅश प्राइज आहे. तेही ग्रुप ग्रामपंचायत वहालचे विद्यमान सरपंच अमरसाहेब म्हात्रे यांच्याकडून. पहा नेक्स्ट गोलंदाज हिराजी काष्टे. पहा इथे चांगला गोलंदाज आहे आणि गोलंदाजाला थोडंसं डगमग होतोय. तितकंच कदाचित हमरापूर संघानं इरादे सोडलेत की काय. पहा क्रिकेटमध्ये जो संघ हार मानणारा असतो तो इतिहास क्रिकेटमध्ये घडवत नाही दादा, कारण जो संघ हार मानत असतो तो इतिहास क्रिकेटच्या पटलावरती कधीच घडवत नाही. म्हणून क्रिकेटच्या पटलावरती जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत हार मानू नका. पहा इथे हार जर मानले तर कदाचित या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला इथे स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांच्या माहितीला सांगतो आजच्या दिवसातील पहिला सामना RSD ए कुंडेबहाल आणि त्यांच्या विरोधात श्रीयश 11 हमरापूर हा संघ इथे उभारला गेलाय. नेक्स्ट मॅच पहा इथे टोटल धाबा आपल्याला पाहायला मिळतील त्या 34-35. फक्त आणि फक्त 2 धाब्यांची गरज आहे. पहा इथे कदाचित ऑफस्टम्पला बॉल इथे संदीप पवार सर वळतील आमच्याकडे, कारण हा खूप ऑफस्टम्पच्या बाहेरून गेलाय आणि या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल. सामना स्कोर लेवल झालाय, मात्र निर्णायक विजयासाठी या स्पर्धेचा नियम आहे की सामना आपल्याला कंपल्सरी चेस करायचा आहे. इथे मात्र इथे टाळ्यांच्या गजरात या दोन्ही खेळाडूंचं स्वागत केला जातोय, कारण सामना हा पहिलाच. पहा इथे एक दुसऱ्याला हँग करणं हे गरजेचं आहे. या क्रिकेटच्या पटल्यावरती आपली दोस्ती मैत्री ही टिकून राहणं गरजेचं आहे. आता क्रिकेटच्या पटल्यावरती दोस्त्या हे कमीत कमी चालत असतात,
दोस्ती आपल्या मैदानाच्या बाहेर, मात्र मैदानातील दोस्ती आणि क्रिकेटची दोस्ती ही पहा. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार जातो या मॅन ऑफ द मॅच. संभा संभा ए रोशनचा आडनाव काय आहे? भस्मा. पहा इथे या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅच, त्याच्या हातामधून चांगली गोलंदाजी झाली आणि त्यांच्या